pain, I will surrender. Let me go on a new adventure. आताच माझा ब्रश करून झाला आहे, तर आता मला फक्त सामान घ्यायचंय, पॅकिंग करायची स्कूलची. सो फर्स्ट मी इथले बेल्ट, मग कमरेचा बेल्ट, मग पॅन्ट, बॅग पॅक करायची. बॅग मी कुठं ठेवली? अरे ओके, सो मी बॅग पॅक करते आता. पाहू शकता स्कूलची माझी खूप गडबड असते सकाळी सकाळी, आणि आज माझी टेस्ट आहे. मी आल्यानंतर मी माझा टेस्ट पेपर दाखवेल तुम्हाला. सो आता मी बॅग भरते, बॅग पॅक करते आणि मग तुमच्या संग बोलते. सो आतासाठी बाय. माझी बॅग पॅक झाली आहे. आणि काल काय झालं मी सांगते. माझ्या मम्मीने बनवलेले चीज पराठा, तर 3 बनवलेले, तर मग एक होता घरीच. मग मम्मी तुम्हाला बोललेली की घरी आल्यावरती का, पण मी आले शाळेतून मस्तपैकी मला खायचंय आता चीज पराठा, घरी जाऊन खायचा. आले तर मी पाहते काय मम्मीनेच खाऊन टाकला. मम्मीने जाऊ दे म्हणलं. आता मम्मी बनवते आहे मला आलू पराठा. आताच आलू उकडून काढले आहेत. सो काय मी आता तयार झाल्यावरती दाखवते. आणि आता मी जस्ट चालले आहे आंघोळीला. सो तेव्हा थांबा जरा, येईनच मी 5 मिनिटात. गाईस तुम्ही पाहू शकता माझी मम्मी कसे चीज पराठे करते. चीज पराठे, चीज आलू पराठा. तेल टाकू का तूप टाकू? तूप टाक. हो, तुपामध्ये बघा असं छान छान मस्त माझी शुभ्रा पराठे खाते, तिला खूप आवडतात. हे की नाही, तुम्ही पण बनवा. ओके सो गाईज, तरी माझी मम्मी पराठे बनवते, तर मी मस्तपैकी आपलं सगळं वेण्या वगैरे घालून घेते. सो पहा मग नंतर थोड्या वेळाने. शुभ्राला खूप आज टाइम झालाय, एकदम तिची गडबड आहे. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की स्वामी समर्थ महाराज की गुरुदेव दत्त श्री कृष्ण राधे राधे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया ओंकार शंकर मांडू श्री नारायण बोलपा माते की जय माते की जय साष्टांगाने माझे देऊळ पुत्र विनायक भक्ती स्पर्ध नित्य आहे रामार्थ प्रथम नामाकडे समजा, दुसरे एकंत ते, तिसरे कृष्ण पिंगा, चौथे गजपत्रे, 5वे शिरंबोदर, 6वे विकट नामते, 7वे लीलाचंद्र, 8वे धुंदू वंदे, 9वे श्री बालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12 तीन संध्यामय विघ्नभीती नसे त्याला असतं मिळेल सिद्धीला. विद्या त्याला मिळे विद्या, ज्ञाना त्याला मिळे धन, पुत्रा त्याला मिळे पुत्र, मोक्षात त्याला मिळे गती. जपत्या गणपती स्तोत्र 6 मासाचे 1 फळ, 1 वर्ष पूर्ण करता मिळे सिद्धीने संशय. नारायण जिल्ह्याचे झाले संपूर्ण स्तोत्र आहे. मराठीत पठण्यात अनुवाद दिले. श्री बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चल 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 लवकर, बस आली खाली. आज तिला खूप उशीर झालाय, टाइम झालाय थोडासा. खाली बस आली, काकांना फोन करून सांगितलंय थांबा. आता नॉर्मल चप्पल घालून जा बाबू, आजच्या दिवस नॉर्मल घाल चप्पल, जा. बस थांबली खाली. बाय शुभ्रा, बाय शुभ्रा. पटकन जा, पटकन जा, हळूहळू जा. सर्वांना दाखवते मी वरनं, मी नाही खाली जाते. बस खाली काय येऊन उभी राहिली आहे, शुभचं वेट करते बस. पळाली ती, बस थांबली आहे. आज तिला खूप वेट झालंय. पळते हे पहा.
बस थांबली, एकदम तिची गडबड उडून गेली, थोडं तिला उशीर होतो. उठतच नाही, उठ उठ बोललो तरी पटकन नाही तसं. बरेच मुलं आज लेट झालेले आहेत. ती आता ती बसमध्ये बसते आहे. फायनली बसली बसमध्ये ती. चला आता पुढचं ब्लॉग स्कूलमधनं आल्यावरती करूया. बाय गाईज. हाय गाईज, हे शुभ्राचे फ्रेंड आहेत, बोला. आम्ही सगळे शुभ्राचे फ्रेंड आहे. आता आम्ही थोड्या वेळाने बॅडमिंटन अरे शुभ्रा फ्रेंड कुठे गेली तुमची? फ्रेंड बाहेर गेली. अरे देवा, बरं ती आली का मी नक्की पाठवते. ओके, चालेल. हा बाय. हाय गाईज, आज मी माझी मोड आणली आहे, ते देऊन मी असे मम्मी बोलते असं घंगाळ घे. ही माझी मम्मी, ही पण माझी मम्मीच आहे. या दोघी जणी दोन साईडला बसल्यात आणि मध्ये हे असं मला घ्यायचंय. आज चालले फायनल, मी काहीतरी एक याच्यातली वस्तू घेणार आहे. घरी गेलं दाखवते काय घेईन ते. ओके, बाय गाईज. हाय गाईज, आम्ही घंगळ फायनली घेतलं. त्याच्यावरती आम्ही नाव टाकले श्री लक्ष्मी नारायण सौ राणी नितीन भद्रिके, डेट 12/2/2026. ओके, फायनल झाले. 2 घमेले पण घेतलेत, प्लेट पण घेतल्यात आणि आम्हाला हे गिफ्ट आमची डोंगरे आजी आहेत ना, माझ्या मम्मी, त्या देणार आहेत. त्यांनी म्हणजे दिलंय. आता 2 बहिणींना त्या पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहेत. तर धन्यवाद. हा ठीक. हाय गाईज, शुभ्रा आता स्कूलमधून आली. आम्ही बाहेर गेलो होतो, आम्ही लेट आलो. बोल ना शुभ्रा, कसा होता टिफिन? अरे खरंच, मी बोलली शुभ्रा गेली आणि सॉस इथंच राहिला. जेवताना बोलले असेल. माझी टेस्ट आहे, माझी फक्त 2 मार्क झाले. सॉरी, बट पुढच्या वेळेस चांगलं झालं. आणि म्हणजे स्पेलिंग चुकली, फक्त यू राहिलेली तिथं अल्बम आणि मला 30 मार्क्स पडले. कोणता पेपर आहे बघू? सायन्स. बघू दे ना, व्यवस्थित दाखव. सायन्स. हे पहा शुभ्राचं रीडिंग, ते रायटिंग कशी पहा, खूप सुंदर आहे. तशी ती हुशार आहे, पण थोडंसं जर अभ्यास करायला कंटाळा करते. असं लगेच आला ना टीव्ही चालू करणार, लगेच तिचं चालू होतं लगेच. आणि आता शुभ्रा थोडंसं भेळ खातीये. वहिनीच्या घरून ती खाऊन आली आहे, तिने मॅगी खाऊन आली आहे ती. आणि आता आमची थोडी भेळ पार्टी चालू आहे. आमच्या आजींची तनू आली आहे, तनूकडंच होती ती आज मगाशी. आता आम्ही हे बघा भेळ खातोय. शुभ्राच्या पप्पांना इकडे बसवले, ते काका आणि शुभ्राचे पप्पा खातात आहे. जानू आणि ती दोघी एकमेकीनं बसल्यात. ही आमची आजची खरेदी आणली आम्ही. आज आम्ही खूप खुश आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, ती थोड्या वेळाने दाखवल तुम्हाला. ओके, आता आम्ही खातो. हाय गाईस, शुभ्राला बघा आत्ता शिकती, शाळेतून आल्यावर तिला आत्ता भूक लागली आहे आणि तिने चॉकोज असं तिला मॅगी असं तिला खायला लागतं. अजिबात नाही, मॅगी मी कधीतरीच खाते. मी आधी सांगते. पण आज खाल्ली ना मॅगी तू? आजच्या बहिणीने दिली म्हणून खाल्ली ना, मी कुठे खाते. असं मॅगी खाते असं तिला ना सारखं तू काही ना चरचरीत लागतं, रोज लागतं तिला. आणि ती खोटं बोलते, असं रोज ती खात राहते, असं काही ना काही खाते सारखी. आता बघा कशी खाते. आणि हे बघा आजची खरेदी तुम्हाला दाखवते मी. शुभ्रा तू दाखवणार आहेस ना? हा, शुभ्रा दाखवणार आहे. थांबा जरा, आता दाखवतेस का? थोड्या वेळाने. ठीक आहे. हे गाईज, आता मी मेथीची भाजी केली आहे, इथे चपाती चालू आहे. आणि बघा शुभ्रा किती मदत काय करते. शुभ्रा मी आहे ना, काय बोलतात, हंडी असते. हा, मम्मीला मदत करते. बापरे, एवढी हुशार झाली. बघा शुभ्रा किती हुशार आहे हो माझी, किती हुशार माझी मुलगी आहे. बघूया किती चमकतोय हंडा तिचा. हंड्याला हंडी बोलते ती. थोडी नवीन मॉडेलची आहे ना ती, थोडीशी तिला हंड्यामध्ये आणि हंडीमध्ये फरकच नाही कळत आहे ना शुभ्रा. असू दे बाबा, मला थांबा जरा. बापरे, किती काम, किती कष्ट करते बघा हो शुभ्रा. हा, फायनली शुभ्राने हंडा चमकवलाय. अरे पाणी चालू कर. फायनली तिने हंडा चमकवलाय. असं वळण आहे माझ्या शुभ्राला, खूप वळण आहे.
पण ती कसं डोक्यात आलं ना तरच ती काम करते, नाही तर ती नाही करत काम. हे पण करू का? हो, करू शकतेस, तुला करायचंय तर करू शकते. म्हणे बघा असं एवढं चकचक चकचक केलंय बघा. एवढी लहान आहे माझं बाळ, पण एवढं सुंदर काम करतं ना, मस्तच. हे बघा, पण फर्स्ट टाइम तिने पहिल्यांदाच, शुभ पहिल्यांदाच घासलंय ना अंडा. पण पहिल्यांदाच आहे ना बाबू, पहिल्यांदाच घासलं. आणि शुभ्रा आता फक्त चौथीला. मी तिला नको बोलत होती, नाही मम्मी मला घासायचं, मम्मी मला घासायचं. मग म्हटलं घास. बघा असं काम करते ती. इथे माझं जेवण झालं, इथे ती इथं हे करते. झालं आता फायनली, आता आम्ही जेवणार आहे. आता असं काम करते ती एवढं छान. असं म्हणजे खूप, म्हणजे माझ्या मुली दोन्ही ना खूप गोड आहेत. खूप त्यांना म्हणजे असं खूप असं छान आहे. छान माझं छान होते दोन्ही. हॅलो गाईज, तर तुम्ही पाहू शकता आता एवढी शॉपिंग केलेली आहे. मम्मी दाखव जरा. हे देवांचे प्लेट्स घेतले, दिव्याखाली ठेवायचे. खूप सुंदर आहेत, मस्त आहेत. आणि हे प्लेट्स घेतल्या, एकदम हेवी आहेत, खूप छान आहेत. डेली यूजला घेतले. एक मोठी साईज, एक छोटी साईज. खूप सुंदर आमच्याकडे भांड्याचं दोन. हे आंघोळीला घेतलंय, हे घंगाळं बोलतात त्याला, घंगाळं मराठीमध्ये. बाकी काय बोलतात दुसरीकडे काही नाही माहिती, पण खूप सुंदर एकदम हेवी आहे. हे माझ्या मम्मीने घेतलंय मला. ओके. आम्ही तिघी बहिणी आहेत ना, आमच्या तिघींना पण घेतलंय, पण तिने आज दिलंय मला. आज गुरुवार होता ना, म्हणून घेतलंय. आणि माझी जी शिष्य आहे मंगला PDR, तिने मला ही साडी घेतली आहे. मग अशी मुलचंदमध्येच घेतली. इथे आमच्या नारंगामध्ये हे दुकान चालू आहे, खूप सुंदर साड्या तिथे पण. आणि ही साडी खूप सुंदर, अशी खूप सुंदर साडी घेतली अशी, अतिशय छान आहे. ही तिने घेतली साडी गिफ्ट म्हणून. तर आमचा कार्यक्रम आहे ना देवीचा, त्याच्यासाठी. म्हणजे तिने 2 साड्या घेतल्यात, एक तिने घेतली आणि इकडे मी एक घेतली. तिने पैसे तिनेच दिले, पण खूप छान साडी घेतली. पाहू शकता मम्मी किती खरेदी करते, बघू शकता तुम्ही. सो गाईज बाय, आजसाठी एवढाच व्लॉग. बाय बाय. आता मी अभ्यासाला बसणार आहे, तर मग आपण डायरेक्ट उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.